हॅलो, नमस्कार. मी दीपिका. तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. ठरता ठर ठरता ठरता ठरेना. आमचं हे पंच हे आहे नाटकात. असंच आहे. हां, आमचं खरं पंच हो, आहे. खरंच आहे, खरंच आहे. मला बरं. ठरता ठरता ठरेना हे नवकोरं नाटक रंगभूमीवर लवकरच येतंय आणि त्याच निमित्ताने शंतनू आणि मृणाल माझ्यासोबत आहेत. कसे आहात तुम्ही दोघं? एकदम मस्त, एकदम कमाल. तालीमच सुरू आहे. आता रंगीत तालीम सुरू आहे. त्याच्यामुळे अजून भीतीचा एक गोळा पोटात निर्माण झालाय. पण येस, एव्हरीथिंग इज गोइंग गुड. शुभारंभ सुद्धा लवकरच होणार आहे. त्या निमित्ताने सुद्धा म्हणजे काय सांगाल नेमकं प्रेक्षकांना, की तुमच्या भूमिका नेमक्या काय आहेत? थोडे कळलंय आम्हाला सोशल मीडियावरून, पण नेमकं काय आहे? मी सूत्रधाराची भूमिका करतोय या नाटकात आणि मी एकंदरीत एक 8 ते 9 पात्र वेगवेगळे प्ले करतोय. त्याच्यामुळे माझ्यासाठीच एक खूप चॅलेंजिंग रोल आहे हा, की पण खूप व्हर्सटाईल काम करायला मिळतंय ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि फार मॅडनेस आहे नाटकात, धमाल आहे नाटकात. नाटकाचा विषय खूप छान आहे. बऱ्याच वेळेला प्रत्येकाला लागणारा हा विषय आहे, पण खूप वेगळ्या पद्धतीने हाताळला गेलाय. खूप वेगळ्या पद्धतीने तो दाखवला गेलाय. त्याच्यामुळे त्याचं लिखाण, त्याचं दिग्दर्शन आणि इन जनरल जो एक मॅडनेस स्टेजवरती घडणार आहे ठरता ठरता ठरेनाच्या रूपात, हा प्रत्येकाने बघायला यावा एवढंच वाटतं. आणि मला स्वतःला परत थिएटर करताना अशी एक चॅलेंजिंग भूमिका मिळाली आहे. ह्याचं आनंद पण आहे आणि दडपण पण आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींमध्ये मी सध्या वावरतोय, पण आय होप की प्रयोग मस्त होतील. मृणाल काय सांगशील? काय आहे नेमकी भूमिका? माझी भूमिका सोनियाची आहे. ऑफिस कलीग म्हणून मी एक कॅरेक्टर प्ले करते. छोटंसं, खूप मोठं कॅरेक्टर नाही, छोटंसं कॅरेक्टर आहे, बट खूप इंटरेस्टिंग आहे. आणि सोनिया ही आउट ऑफ रिच सोबो टाईप अशी मुलगी आहे, जी आपल्यातच राहते. अ, सगळ्या गोष्टी आपल्यातच करते. अशा टाईपचं माझं सुंदर कॅरेक्टर आहे. तशी एक मुलगी जी प्रत्येकाला वाटते की अरे यार, ही माझी गर्लफ्रेंड असते काय झालं असतं. हो, असं काहीतरी कॅरेक्टर मी प्ले करते त्याच्यात. आणि मराठी नाटकाचा माझा कमर्शियल नाटकाचा हा पहिलाच अनुभव आहे. त्याच्यामुळे खूप सुंदर आणि त्यासोबतच सगळे एक्सपिरियन्स्ड ॲक्टर्स आहेत माझ्यासोबत. तर मला सगळ्यांकडनं वेगवेगळं काहीतरी खूप इंटरेस्टिंग शिकायला भेटतंय. आणि नाटकाबद्दल बोलायला गेलं तर हा टॉपिक कॉमन आहे. बट ज्याप्रमाणे आमच्या नाटकातून हा प्रेझेंट केला गेला आहे, ते खूप इंटरेस्टिंग आहे. कारण कोणाच्याही भावना न दुखावता, कोणाच्याही फीलिंग्स न हर्ट करता एकदम सॉफ्टली हा टॉपिक प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही याच्यातनं प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रत्येक माणसाने रिजेक्शन त्याच्या लाईफमध्ये कशा ना कशा तरी पद्धतीने अनुभवलं असतंच. पण हे रिजेक्शनला टॅकल करून कसं आपण आयुष्यात पुढे गेलं पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने अरेंज मॅरेज किंवा स्थळं आजच्या जगात आपण म्हणतो की लग्न एखादा माणूस करतो किंवा करतात, ते कसं काय झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण स्वतःला कसं स्वीकारलं पाहिजे आणि सोसायटीत कसं वावरलं पाहिजे, हे फार उत्कृष्ट पद्धतीने नाटकात दाखवलं जाणार आहे. बरं, लग्न हे म्हणजे असं असतं ना, की आपल्या घरच्यांना असं असतं, की आमचे डोळे मिटेपर्यंत तरी होऊ देत, हां. नातू होऊ देत, लग्न होऊ देत, हे सुरूच असतं. रिअल आयुष्यात असे अनुभव आलेत? रिअल आयुष्यात म्हणजे माझं आता यायला सुरू झालंय. हो. की आता बाबा आता काय आता चला आता काय हो. लग्न करूया आता काय वगैरे अशा नोटवर. पण असं काही नाहीये. म्हणजे हार्ड अँड फास्ट अजून काही झालं नाहीये. पण माझ्या मित्रांच्या बाबतीत असं बरंच काय-काय म्हणजे माझे काही मित्र आहेत जे अरेंज मॅरेज स्थळं वगैरे बघतात आणि फार डेंजर अपेक्षा असतात आणि फार डेंजर किस्से घडतात त्या अरेंज मॅरेजच्या ह्याच्यात. त्याच्यामुळे मी आता हे अनुभवतोय माझ्या मित्रांमुळे. मला कळतं त्याचा फ्लेवर. बट माझं पर्सनल म्हणाल तर हळू धक्का मारायला सुरू केलाय गाडीने. पण बघूया कसं काय होतं. माझं पण सेम आहे. लाइक आम्ही पण सेमच एजचे आहोत. तर घरून आहे म्हणजे बोलणं चालू म्हणजे काही ना काही चालू असतं. बट मला पर्सनली असं वाटतं, की जोपर्यंत तुम्ही माइंडली प्रिपेअर नाही तोपर्यंत या गोष्टीत न तसा पडलेलं जोडीदार हवा बरं. ना. तसा जोडीदार हवा, तो कम्फर्ट हवा. आणि माझेही फ्रेंड्स ज्यांचे लग्न झाले, ज्यांना पोरं पण झालेत. मावशी झाली, आत्या झालीये मी आता. बट हां, करिअरला फर्स्ट प्रेफरन्स आहे त्याच्यामुळे अजून तर नाही. आता तू म्हणालास, की अपेक्षा काहीही असतात काही जणांच्या. एखादी अशी काहीतरी वेगळीच अपेक्षा आली आहे का समोर किंवा मित्राची असो, तुझ्या बाबतीत कशी समोर आली असो अरेंज मॅरेजमध्ये हां? नाही म्हणजे मी ऐकलेत 1-2 किस्से मित्रांकडनंच, की एका मुलीने सगळं लिहिलेलं तिचं, की म्हणजे हाईट काय, राहते कुठे, काय करते. पण अपेक्षा होती, की दादरमध्येच घर हवं. हो. मग तर त्या मुलाचा जर अंधेरीमध्ये बंगला असेल, तर मग काय? पण नाही दादरमध्येच घर हवं अशी एकाची अपेक्षा. एका मुलीची अपेक्षा अशी होती, की सगळं म्हणजे जे होतं मुलामध्ये सगळं होतं. पण हाईट ही तेवढीच हवी. म्हणजे तिची हाईट असेल फॉर एक्झाम्पल 5'4" पण त्याला नवरा हवा 6 फुटाचा. अरे ही कसली अपेक्षा? बाकी सगळं मॅच होतं, पण हे कसं मॅच करणार? की दिसायला तो कसाही असेल तरी चालेल, पण हे चालेल, ते चालेल असं काही म्हणजे एवढ्या वाईट मला तर आठवत पण नाही, कारण की मी त्याच्याकडे जास्त लक्षही देत नाही. बट हां यार, म्हणजे काहीही होऊ शकतं.
आहे का तुझ्याकडे असे काही किस्से? नाही, माझ्याकडे एक गमतीचा किस्सा आहे, की आम्ही दोघी बहिणीच घरात आणि वडील माझे कसे खूप इमोशनल आहे आम्हाला घेऊन. तर त्यांचं असं गमतीचं म्हणणं होतं, की आपण तुझ्या बायोडेटामध्ये टाकू, की घर जावई हवाय. की तो इकडे येईल, मी नाही तू जाणार. relate करू शकते. हां, तर मग तो एक किस्सा आहे माझ्याकडे. हे गरजावी प्रकरण आहे म्हणजे आहे, आहे, नाही ते आहे. मुलींना नाही जाऊ शकत, मुली घरातून हां. कशी जाणार वगैरे वाला झोन येतो. आणि घरच्यांचं असं कुंडली वगैरे आणि ते प्रकरण अजून मग घरच्यांच्या अपेक्षांचं एक वेगळं अजून ओझं असतो. ह्या नाटकात असे वेगवेगळे किस्से बघायला नक्कीच मिळत असतील आणि बाजूवरचे कलाकारही तसेच छान हो, आहेत. हो. वनिता पण तितकीच मस्तपैकी आहे. हॅपी टू लकी वाले वो वाली फिलिंग सेटवरती असेलच. सागर दादा, प्रदीप सागर सर दादा, असोत. येस. असं काही वेगवेगळे किस्से घडलेत का? कारण तुमच्या मैफिली रंगत तर असतील गाण्यांवरून. नाही गाण्यांवरनं आमची सकाळच गाण्यांनी सुरुवात होते. आम्ही भेटलो की गाणं गाऊन सुरुवात करतो. पण नाही खरंच जसं तू म्हणालीस वनिता बरोबर मी पहिल्यांदा काम करतोय आणि ती खूप ब्रिलियंट ॲक्ट्रेस आहे. हो. त्याच्यामुळे तिच्याबरोबर काम करताना आणि ती कुठल्यातरी एक अशा रोल असा एक रोल करते ज्याच्यात मी आजपर्यंत तिला बघितलंच नाही. त्याच्यामुळे हे ती ज्या पद्धतीने तो रोल करते आणि प्रत्येक माणसाने आजपर्यंत जे काही डोक्यात तिची एक आकृती तयार करून ठेवलेली आहे, ते सगळं मोडून ती खूप वेगळं काम करते आणि प्रचंड उत्तम काम करते. ती सागरदादा बरोबर पण मी पहिल्यांदा काम करतोय, बट त्या माणसाची एनर्जी, त्याचं बोलणं, त्याचं स्टेजवरचा वावर, त्याची काम करण्याची पद्धत, इन जनरल देअर आर सो मेनी थिंग्स टू लर्न फ्रॉम. अर्पिता आहे, प्रदीप काका आहेत. प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी मला ॲज अन ॲक्टर एवढं ग्रूम व्हायला संधी मिळते, मला एवढं शिकण्याची संधी मिळते. माझ्यासाठी हे नाटक इज अ लर्निंग अँड आय विल चेरिश इट फॉर एव्हर. कारण की ह्याच्यातूनच मला असं वाटतं की केवढ्या वेळानंतर मी थिएटर करायला आलो. हे नाटक मला मिळालं. एवढ्या छान लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. इथेच मी खूप खुश आहे आणि ह्याच्यातूनच मी शिकून अजून पुढे काम करीन हीच ईश्वरचरणी प्रार्थना खरंच. हो, खरंच. मी पण खूप लकी मानते स्वतःला, कारण माझं हे पहिलं मराठी नाटक आहे आणि सगळे ॲक्टर्स इतके ब्रिलियंट आहे. सागर दादा, वनिता दीदी, शंतनू पण खूप फेमस आहे. तर एक फेमस आहे आणि ब्रिलियंट काम बघायचं अरे काम. हा ऑफकोर्स काम चांगलं नाही, करतो नाही मला म्हणाली. ॲज अ इन्फ्लुएन्सर मला माहीत होता शंतनू, पण ॲज अन ॲक्टर पण एवढा छान आहे. मला इन्फ्लुएन्सर असला तरी तो रीलमध्ये तितकाच छान करतो. सुंदर करतो. हो, नाही. बट रीलमध्ये तेवढ्या गोष्टी नाही कळत, जे समोरून कळतात. हां. तो किती वेगवेगळे आता एवढे कॅरेक्टर्स त्याला भेटलेले 8-9 कॅरेक्टर्स आय गेस तो करतोय आणि प्रत्येकामध्ये त्याची भूमिका काहीतरी वेगळी आहे. तिथे व्हॉईस, टोन्स, ॲक्टिंग खूप गोष्टी, खूप व्हरायटी ऑफ थिंग्स असतात आणि त्यात तो इतक्या व्यवस्थित पार पाडतोय. म्हणजे एक असतं ना प्रत्येक नाटकाला जसं जेवणात एक फ्लेवर कोणतं तरी एक गोष्ट आणते, तसं ह्या नाटकाला फ्लेवर द्यायचं काम मला वाटतं तो शंतनू करतोय. आणि बस क्वेशन काय होता तुझा? तेच बाकीच्या बरोबर त्याच्याबद्दल काम नाही. मला मृणालबद्दल हां. सांगायचं. मृणालचं ते नाव घ्यायला राहिलं मी तुझं. विसरलो. मृणालचं नाव घ्यायला विसरलो. मला असं वाटलेलं ना, की ही अरे कसं करणार, काय करणार? कारण की ही ते हिंदी वगैरे सगळं करत होती आणि मराठी पहिल्यांदा करत होती. बट एवढं सुंदर पद्धतीने तिने उचललं ना खरंच. म्हणजे ती खूप ऐन मोमेंटला लॉक झालेली ती ॲज कास्टिंगमध्ये आणि आम्ही सोनियासाठी शोधत होतो आणि मग मृणाल लॉक झाली. बट द वे शी पिक्ड इट अप आणि द वे शी काय म्हणतात त्याला, ती एकमेकांमध्ये मिसळली आणि तिच्यातनं शिकण्याचं मला खूप दिसतं. ती प्रत्येक वेळेला विचारत असते. ती प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. ती सतत विचारते, की मी आवाज वाढवू का माझा अजून? मी प्रोजेक्ट करू का? माझे फोकस बरोबर येतात का? मी बरोबर चालतेय का? माझं फुटवर्क काय? त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी गुड थिंग दॅट हे प्रोसेस आहे आणि प्रोसेसमधनंच आपण सगळे शिकतो आणि शी इज व्हेरी मच इंटू एक्सेप्टन्स अँड शी इज डुइंग अ ग्रेट जॉब. वॉव! नाईस. म्हणजे असंच एक भट्टी जमते आणि असं हो. छानपैकी नाटक उभं राहतं आणि हेच नाटक लवकर येते आपल्या येस. भेटीला. बरं जाता-जाता शंतनू आता तू गात होतास ते नाटकातलंच असावं असं मला वाटतंय. थोडंसं गायलास तर? अरे बापरे! माझा आवाज ऐकून तुम्हाला वाटतं का, की मी बरा गात असीन? हे नाही, हा खूप गातो. सुंदर गातो. खूप हुँ, सुंदर. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. आता एवढंच गातो नाही तर हो. मग मला इकडून निघावं लागेल. बरं थँक सो थँक मच. यू सो मच. फक्त जे आता आता प्रेक्षकांना सांगा, की शुभारंभ नाटकाचे प्रयोग कधीपासून आहेत तुमच्या ठरतं ठरतं ठरेनाचे? येस. एकतर तू बोललेली आहेस बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठरता ठरता ठरेना 7 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात येणार आहे. 7 फेब्रुवारीला दीनानाथ नाट्यगृह विलेपार्लेला प्रयोग आहे दुपारी 4 वाजता. 8 तारखेला प्रबोधनकार ठाकरे बोरिवलीला प्रयोग आहे दुपारी 4 वाजता आणि 9 तारखेला आहे यशवंत नाट्य मंदिर माटुंगाला रात्री 8:30 वाजता. लवकरात लवकर तिकीट बुक करा आणि आम्हाला भेटायला या. एक खमंग कॉमेडी नाटक दाखवणार आहोत आम्ही सगळ्यांना. ठरता 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 ठरेना. ठरेना.